अजित पवार गटाने आता शरद पवार गटाला लक्ष करायला सुरुवात केली आहे। जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातल्या वादावरून अजित पवार गटानं लक्ष केलंय। ही तर आता सुरुवात आहे असा टोला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावलाय। अजित पवार गटानं पुन्हा एकदा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंवरही निशाणा साधलाय। कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय। माझ्या व्यवसायावर परिणाम झालाय, मी राजकारण बंद करणार आहे असं अमोल कोल्हे म्हणाल्याची आठवण मुश्रीफांनी करून दिली। मी अजून 8 महिने मुख्यमंत्री आहे, तेव्हा आपल्याला खूप फिरावं लागणार आहे असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालघरमध्ये केलं। शिवसेना आमदार अपात्रता निकाल येत्या काही दिवसात विधानसभा अध्यक्षांकडून येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। सुप्रीम कोर्टानं हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना दिलासा दिल्यानंतर राऊतांनी भाजपवर टीका केली आहे। देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो असं राऊत म्हणाले। तर सिल्वर ओकवर बसणारे महागुरू अदानींना का भेटतात याचं उत्तर द्यावं असं नितेश राणेंनी राऊतांना म्हटलंय। पिंपरी चिंचवडचे संजोग वाघेरे यांच्यावर ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे यांची नियुक्ती झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं वाघेरेंची नियुक्ती करण्यात आली आहे। संजोग वाघेरे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जात होते, मात्र 30 डिसेंबरला त्यांनी अजित पवारांची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश केला। शिवसंकल्प अभियानानिमित्त 8 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीतील राजापुरात जाहीर सभा घेणार आहेत। सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिंदे गटात रस्सीखेच आहे। शिंदे गटाकडून किरण सामंतांचं तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे शिंदे याबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल।